श्री स्वामी समर्थ. कशा तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या घरात सुद्धा उठसूट काही कारण नसताना घरात भांडण होतात का? तुमच्या घरात सुद्धा दिवस रात काही कारण नसताना भांडणं होत असतील तर ते का होतात आणि त्याच्यावरती काय उपाय आहे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जिथे घर आहे, घरामध्ये प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येक जणाचा विचार एकमेकांना पटेल असं नसतं आणि त्यामुळे घरात कधी वादावाद होतात. आता घर म्हटलं तिथे भांडण होतातच, पण असं व्हायला नको की ज्या घरात दिवसाची सुरुवातच भांडणांनी होते. छोट्या छोट्या कारणाने, क्षुल्लक कारणाने घरात भांडणं होतात. तर असं व्हायला नको. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर असंच घरामध्ये उठता बसता चालता फिरता असेच भांडणं होत असतील छोट्या छोट्या कारणाने, तर त्या घरामध्ये कधीच मुलांची प्रगती होत नाही. मुलांचीच काय तर घरातल्या कोणाचीच प्रगती होत नाही. ते घर नेहमी अडीअडचणी, संकटांनी भरलेलं असतं. आता घरात भांडणे का होतात? जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्ती प्रमाणात असतो तेव्हा घरातल्या सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. तर तुम्ही सुद्धा सकाळ संध्याकाळच्या ह्या भांडणांनी त्रासलेले असाल तर तुम्हाला मी काही उपाय सांगते, ते तुम्ही करून बघा. आपल्याच काही चुकीमुळे घरात वास्तुदोष येत असतात आणि त्यानंतर आपण काय करतो, आपण ह्याला त्याला दोष देतो की हिचीच नजर लागली असणार म्हणून आमच्या घरात भांडण झाले. तर असं काहीच नाही आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो ना, त्याचं जास्ती प्रमाण आपल्या घरामध्ये आपल्याला भोगावं लागतं. म्हणून नेहमी विचार लक्षात ठेवा. समोरच्याने कधी आपलं वाईट केलेलं नाही आहे, तर आपल्याला सुद्धा त्याचं वाईट विचार करण्याचं, अजिबात त्याचं वाईट विचार करायचं नाही आहे. आणि एकाकडे असतं, त्याच्या कष्टाने त्याने कमावलेलं असतं, त्याच्या नशिबात ते असतं. म्हणून कधी पण त्यामुळे आपण जळायचं नाही की त्याच्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे ते आहे, त्याच्याकडे हे आहे. कधीच कसल्या गोष्टीचं कंपॅरिझन करू नका. ही गोष्ट अतिशय वाईट आहे. आणि वास्तुशास्त्राला सुद्धा खूप महत्त्व आहे. घर कधीही 100% वास्तुशास्त्रानुसार नसतो, पण जेवढं होईल तेवढं आपण वास्तुशास्त्रानुसार ठेवायचा प्रयत्न करायचं. जमतील तेवढ्या गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार ठेवायचे प्रयत्न केलं तर आपल्या घरात जे काही भांडणं, तंटे वगैरे आहे ते कमी होण्यास मदत होते. प्रत्येक गोष्टी जर आपण वास्तुशास्त्रानुसार ठेवल्या तर प्रत्येक वस्तूंची एक वेगळी ऊर्जा असते. सकारात्मकता, नकारात्मकता ऊर्जा असते आणि त्याचाच परिणाम घरातल्या सदस्यांवरती होत असतं. वास्तुदोषामुळे आपल्या घरात भांडणं, कलह, परत शारीरिक त्रास, मानसिक त्रास, परत आर्थिक त्रास, हे सर्व आपल्याला सामोरं जावं लागतं. घरामध्ये आजारपण, ह्या सर्व गोष्टी होत असतात. म्हणून घरात नेहमी सुख, शांती, आनंदाचं वातावरण ठेवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्याला, आपला जो घराचा ईशान्य कोपरा आहे तिकडे नेहमी आपलं देवघर असावं. जर काही कारणाने तुम्ही तिकडे देवघर नाही ठेवू शकलात तर नेहमी आपला ईशान्य कोपरा आहे तो स्वच्छ, टिपटाप असावं. कधीच तिथे काही नेगेटिव्ह वस्तू नाही ठेवायची. ईशान्य कोपऱ्याला आपल्याला कधीही भंगार, अडचणीचं सामान किंवा काही कचऱ्याचा डब्बा वगैरे आपल्याला त्या साईडला नाही ठेवायचं आहे. ईशान्य कोपरा जर स्वच्छ असेल तर त्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण नेहमी राहतो, सकारात्मकता ऊर्जा वाढते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती ठेवायची आहे. भगवान बुद्ध नेहमी मेडिटेशन पोजमध्ये असतात, झाडाखाली एकदम शांत. आपल्या घरातलं वातावरण सुद्धा तसं शांत राहण्यासाठी आपल्याला भगवान बुद्धांची मूर्ती ठेवायची आहे. ती तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवायची आहे. शक्यतो ती हॉलमध्येच ठेवली जाते मूर्ती. ही मूर्ती घरात ठेवल्यामुळे
घरात शांतता राहते. त्यानंतर बघा, घरचा प्रवेशद्वार, मुख्य दरवाजा नेहमी व्यवस्थित असलं पाहिजे. एकदम मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्ही एकदम महागडा दरवाजा वगैरे लावा, पण कधीही मुख्य दरवाजातून तुटलेला फुटलेला नसावा, त्यातून उघडताना बंद करताना आवाज येतो तसं नसावं. त्यानंतर बघा, तुम्हाला मुख्य दरवाजा व्यवस्थित पुसायचा आहे. तुम्हाला रोज हळदी कुंकू पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि उंबरड्याला तुम्हाला हळदीचं पाणी रोज शिंपडायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला गुरुवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला, अमावास्याला छान हळदीचं लेपन लावायचं आहे. हळदी, कुंकू, रांगोळी तुम्हाला छोटीशी एक फुल साईडला तरी काढलात तरी चालेल. त्यानंतर जसं आपण दिवाळीला बघा पणत्या लावतो, त्याचप्रमाणे सकाळी किंवा सकाळ संध्याकाळ तुम्हाला घराबाहेर एक का होईना एक छोटीशी पंती लावायची आहे. बघा, आपण कुठलीही पूजा करताना दिवा लावून करत असतो. दिव्याने काय होतो, दिव्याच्या प्रकाशाने देवी देवता आकर्षित होतात आणि जिथे अंधार असतो तिथे अलक्ष्मी असते. म्हणून जिथे प्रकाश तिथे सगळ्या चांगल्या गोष्टी असते, पॉझिटिव्हिटी असते आणि सकारात्मकता ऊर्जा असते. आणि जिथे अंधार असतो तिथे नेहमी नेगेटिव्हिटी, नकारात्मकता ऊर्जा असते आणि वाईट गोष्टींचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो. म्हणून जमल्यास तुम्ही सकाळ संध्याकाळ घराबाहेर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा आहे. त्यानंतर बघा, घरामध्ये वेळोवेळी गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडत जावा. त्याच्याचबरोबर फरशी साफ करताना मी तुम्हाला नेहमी म्हणत जाते की फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं चिमूटभर हळद आणि थोडंसं खडा मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं 1-2 थेंब गोमूत्रचं टाकायचं आहे आणि पूर्ण फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे. त्याच्याचबरोबर बघा, तुम्ही बाथरूममध्ये छोट्याशा काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला खडा मीठ ठेवायचा आहे. तुम्ही 15-15 दिवसांनी तो मीठ चेंज करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तो मीठ जो आहे तुम्ही फ्लश करू शकता किंवा तुम्ही फेकायचं आहे आणि मग त्या जागेवरती तुम्हाला दुसरं मीठ म्हणजे असं चेंज करायचं आहे 15-15 दिवसांनी, किंवा तुम्ही दर अमावास्याला पौर्णिमेला असं चेंज केलं तरीही चालेल. बघा, असं केल्याने घरातील जी नेगेटिव्हिटी असते ती बाहेर जाण्यास मदत होते. त्यानंतर बघा, घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप जळलं गेलं पाहिजे, कापूर जळलं गेलं पाहिजे. त्याच्याचबरोबर सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला गेला पाहिजे. तुळशीसमोर रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. त्याच्याचबरोबर बघा, जर घरामध्ये विनाकारण पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर रात्री झोपताना एक कापराची वडी, कापूर असतो त्याची वडी तुम्हाला उशीच्या खाली ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती जाळायची आहे आणि त्याची राख तुम्ही एका झाडामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकलं तरी चालेल. हे केल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं, घरात शांतता राहते आणि मग काही गैरसमज आहे, छोट्या छोट्या गोष्टीमुळे भांडणं होतात ते बंद होतात. त्यानंतर बघा, घरचा क्लेश दूर करण्यासाठी घरच्या कर्ता पुरुषाने पिंपलाच्या झाडाची सेवा केली पाहिजे. अमावस्याला तुमच्या घराजवळ छोटंसं जरी पिंपलाचं झाड असेल तर तिकडे तुम्हाला एक छोटंसं दिवा लावायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षत अर्पण करायचे, पाणी अर्पण करायचे. तुम्हाला पिंपलाच्या झाडाची प्रदक्षिणा मारायची आहे. बघा, पिंपलाच्या झाडाखाली साक्षात भगवान विष्णूंचा आणि त्याच्याच बरोबर आपल्या पितरांचा वास असतो. बघा, अमुक एक वेळेस आपल्या पितरांची सेवा सुद्धा झालीच पाहिजे. घरामध्ये भांडणं होतात, कधी कधी पितृदोष असल्यामुळे पण घरामध्ये सारखे भांडणं होतात. तर पितृदोष कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळोवेळी पितरांची सेवा केली पाहिजे. त्यांच्या स्मरणात काही दान धर्म केलं पाहिजे. अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचं आपण पालन केल्याने खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. मला माहिती आहे आपण सगळे जण आता बघितलं गेलं तर सगळेजण वर्किंग आहेत, वेळ कमी असतो, पण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ते आपण करू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये हे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जे काही त्रास आहेत, कष्ट आहेत ते कमी होतात आणि तुमच्या घरात पण असेच उठता सुटता भांडणं होत असतील तर सांगितल्या उपायांपैकी जमतील तेवढे उपाय नक्की करा. आणि तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती.
तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.